नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजर पाक बर्फी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। गाजर घेतलेले आहेत, 1 किलो गाजर आहे, स्वच्छ साल काढून घेतलेले आहे। हिवाळ्याच्या दिवसात छान लाल लाल चुटूक गाजर बाजारामध्ये येतात। हे बघा, असे छान असे साल काढून कापून घ्यायचे आहे। आपण याला किसून वगैरे काहीही घेणार नाहीये। आपण याला बारीक असं चॉपरने चॉप करणार आहोत किंवा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत। एक एक करून सर्व असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे गाजरचे। गाजर छोटे असल्यामुळे याचा मधला भाग काढायची काही आपल्याला गरज पडणार नाही। हे बघा, सर्व गाजर छान आपले बारीक असे कट करून झालेले आहे। आता आपल्याकडे चॉपर असेल तर चॉपरच्या सहाय्याने किंवा मी येथे मिक्सरच्या भांड्यामधून हे बारीक करून घेणार आहे। आपल्याला याची बर्फी करायची आहे, त्यामुळे फारही आपल्याला जास्त जाड लागणार नाहीये। गाजर हे बारीक करून घेतले तर पटकन आपली बर्फी तयार व्हायला मदत होईल। आता मिक्सर मध्ये प्लस मोडवर बंद चालू करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे बारीक। हे बघा, या कन्सिस्टन्सी मध्ये आपण गाजर बारीक करून घेतलेला आहे। आता थोडं थोडं करून आपल्याला सर्व गाजर आपलं बारीक झालेलं आहे। ते आपण बघू शकता, छान असं लाल चुटूक। कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे, साजूक तूप 2 चमचे, आणि यामध्ये आता हे बारीक केलेलं गाजर सर्व आपण टाकून घेऊया। फार छान सुगंध येतो, फार टेस्टी लागते ही बर्फी। आणि नेहमी गाजरचा हलवा करण्यापेक्षा ही एकदा वेगळी डिश नक्की ट्राय करा। हे बघा, आता छान असं याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम आचेवर। फारही गॅस फुल ठेवायचा नाहीये। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे आपण। 1 मोठी वाटी साखर आहे ही। आता ही सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। साखरेमुळे काय होईल, आपल्या गाजरमध्ये पाणी सुटल आणि त्या पाण्यावर आपलं गाजर छान मऊसूत असं शिजून निघेल। ही गाजरची बर्फी आपण फ्रीज मध्ये ठेवून 1 आठवडा 2 आठवड्यापर्यंत सुद्धा खाऊ शकतो। ही अजिबात खराब होत नाही। एकदा बनवून ठेवली की भरपूर दिवस आपल्याला ही टिकून ठेवता येते। बघा, छान असं पाणी सुटलेलं आहे, साखरेने पाणी सोडलेलं आहे। या स्टेजवर आपण झाकण ठेवून देऊ। गॅस आपण आता मंद आचेवर ठेवूया। पुढची तयारी करून घेऊया। येथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू आणि बदाम आहे इथे 1 छोटी वाटी। आपल्या आवडीचे कुठले ड्रायफ्रूट आपण इथे टाकले तरी चालेल, पिस्ता अक्रोड घातले तरी चालेल इथे। आता ह्याची छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आपण। हे बघा, आता ही एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण। एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे, याच्यामुळे फार अशी टेस्ट छान येते आपल्या बर्फीची। आता यामध्ये आपण थोडी थोडी करून सर्व पावडर काढून झालेली आहे। इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मी। हे बघा, 4 मोठे चमचे मिल्क पावडर आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि येथे डेसिकेटेड कोकोनट आहे, हे सुद्धा आपण 1 वाटी घेतलेला आहे। एकदम छान अशी दाणेदार आपली बर्फी तयार होते यामुळे। हे बघा, क्रीमीनेस येतो मिल्क पावडरमुळे छान बर्फीला। आता हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे। झाकण काढून घेऊया आपण। हे बघा, किती लाल लाल चुटूक छान असं आपलं गाजर शिजलेलं आहे साखरेच्या पाण्यामुळे। छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे एकदम। आता ही जी पावडर करून घेतलेली आहे आपण ड्रायफ्रूटची, मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट, हे आपल्याला नंतर यामध्ये घालायचं आहे। त्या अगोदर आपण 1 ग्लास दूध यामध्ये टाकून घेऊ। जवळजवळ अर्धा लिटर दूध आहे हे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करायचं आहे। हे 2 मिनिटांनंतर अशी छान उकळी यायला सुरुवात होते दुधाला सुद्धा, आणि आपल्या मिश्रणाचा कलर थोडासा असा चेंज होताना दिसत असेल आपल्याला इथे, परंतु नंतर पुन्हा आपल्या वड्यांचा कलर लाल होतो, त्याच्यामुळे काहीही काळजी करण्याची गरज नाही। आता हे मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रूटची पावडर जी आपण मिक्स करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेतली आपण सर्व।
ही सुद्धा छान अशी आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, फार छान सुगंधी आणि स्वादिष्ट अशी मिठाई बनते। हलवाईच्या दुकानापेक्षा सुद्धा छान चवदार अशी मिठाई आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि सर्व घरातल्या साहित्यामध्ये आपल्याला बाहेरून कुठलंही वेगळं सामान आणायची गरज पडत नाही। आता ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात। छान अशी कन्सिस्टन्सी आली की आपण वेलची पूड टाकून घ्यायची आहे। हे मिश्रण घट्ट झालं नंतर आपण वेलची पावडर टाकून घेतली येथे 1 चमचा। मी वेलची साखर मध्ये बारीक करून नंतर टाकलेली आहे। हे बघा, जेव्हा आपली हे बघा तयार झालेलं आपलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया। याने छान सॉफ्टनेस येतो। ऑप्शनल आहे हे तूप, परंतु टाकल्यामुळे मऊसूत अशी आपली बर्फी बनते आणि सुगंधही फार छान येतो आपल्या गाजरच्या बर्फीचा। आता साजूक तूप सुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे। हे बघा, सारखं असं याला मिक्स करत राहायचं आहे कारण काजूची पावडर असल्यामुळे हे खाली लागण्याची शक्यता असते। आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। हे बनून तयार झालेलं आहे। याला 20 ते 25 मिनिटं लागतात किंवा कमी जास्त सुद्धा याला वेळ लागू शकतो। आता गॅस बंद करून घेऊया आपण आणि हे प्लेट घेतलेले आहे आपण याला ग्रीस करून घेऊया साजूक तुपाच्या सहाय्याने आणि जे आपण गाजरचं मिश्रण आता तयार केलेलं आहे बर्फीसाठीचं ते सर्व थोडं थोडं करून या प्लेट मध्ये काढून घेऊया। हे बघा, छान अशी मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, फार झटपट आपली ही गाजरची स्वादिष्ट बर्फी बनून तयार होते। हे सेट करून घ्यायचं आहे, सर्वीकडे छान पसरवून घ्यायचं आहे। 1 तास ते 1 ते 1.5 तासानंतर आपण हे थंड करून घेतल्यानंतर याच्या वड्या कापायच्या आहे। हे बघा, आता 1 तासानंतर हे आपलं मिश्रण छान असं सेट झालेलं आहे। आता या स्टेजवर आपण याला डेकोरेशनसाठी थोडं सिल्वर वर्क लावून घेऊया। ऑप्शनल आहे, हे सुद्धा नाही लावलं तरीही चालेल, परंतु लावताना हे चांगल्या प्रतीचंच घ्यायचं आहे कारण ते आपण खाणार आहोत। आता छान आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या आपण याच्या कापू शकतो। चौकोनी कापल्या तरी चालेल किंवा आपल्याला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात आपण याच्या छान अशा वड्या कापून घ्यायच्या आहे समान अंतरावर। हे बघा, एक एक करून थंड झाल्यानंतर पटपट आपल्याला या वड्या कट करता येतात। हे बघा, आपल्या वड्या कापून तयार आहे। छान अशा कन्सिस्टन्सी सुद्धा छान आलेली आहे, सुगंधही छान सुटलेला आहे। येथे थोडे पिस्त्याचे काप टाकून घेऊया आपण गार्निशिंग साठी। आपल्याला आवडत असतील तर काजू बदाम सुद्धा आपण यावर टाकू शकतो। हे बघा, छान आपली बर्फी अशी बनून तयार आहे। बघा किती छान लाल चुटूक अशी बर्फी दिसते आहे आपली। नक्की ट्राय करा ही रेसिपी, फार झटपट होणारी आहे आणि नेहमी बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा ही घरच्या घरी स्वादिष्ट अशी मिठाई आपली झटपट बनून तयार होते। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसाठी बघत राहा आपलं चॅनल। धन्यवाद।